हॅलो स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवते अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांनो, सध्या आपण टाइप्स ऑफ एरर हा टॉपिक सुरू केलेला आहे. याच्यामध्ये एरर म्हणजे काय, त्याचे रिझन काय, ढोबळमानाने त्याचे टाइप्स काय असतात वर बघितले होते. पण टाइप्स ऑफ एरर हा टॉपिक आपल्याला डीपली अभ्यासणे गरजेचे आहे, कारण आपल्याला रेक्टिफिकेशन ऑफ एररमध्ये एरर कोणत्या टाइप्सचे आहे आणि ते कसं रेक्टिफाय करायचं, तर ह्याच्यावर प्रश्न विचारला जातो. त्यामुळे टाइप्स ऑफ एररवर प्रश्न भरपूर येतात. त्यामुळे टाइप्स ऑफ एररवर प्रश्न विचारला जातो. कधी कधी आपल्याला एखाद्या टाइपचं एरर दिलं जातं आणि तिथे आयडेंटिफाय द टाइप ऑफ एरर सांगितलं जातं, किंवा कधी कधी एखाद्या पर्टिक्युलर टाइपचं एरर देऊन ते कसं रेक्टिफाय करायचं किंवा त्याचा काय इफेक्ट होणार, तर या टाइपने देखील प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे टाइप्स ऑफ एरर हे डीपली अभ्यासणे गरजेचे आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रकार बघितला होता, एरर ऑफ ओमिशन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड टाइप बघत आहोत, ते आहे एरर ऑफ कमिशन. एरर ऑफ कमिशन म्हणजे काय हे बघण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. आता एरर ऑफ कमिशन म्हणजे काय, दीज आर द एरर विच आर कमिटेड ड्यू टू रॉंग एंट्रीज. ठीक आहे, सपोज आपण जर्नल एंट्री रॉंग पास केली, रॉंग पोस्टिंग जर चुकीची केली, अँड रॉंग टोटलिंग और रॉंग बॅलन्सिंग. दीज आर द एरर्स विच आर कमिटेड ड्यू टू रॉंग एंट्रीज और रॉंग पोस्टिंग ऑफ ट्रान्झॅक्शन, रॉंग टोटलिंग और रॉंग बॅलन्सिंग ऑफ द अकाउंट्स. ठीक आहे, म्हणजे या टाईपचे एरर कशामुळे होतात, चुकीची एंट्री जर पास केली, जर्नल एंट्री आपण चुकीची पास केली, रॉंग पोस्टिंग आपण लेजरला चुकीच्या अकाउंटला पोस्टिंग केली. ठीक आहे, त्यानंतर रॉंग टोटलिंग अकाउंट लेजरची किंवा सबसिडरी बुक्सची किंवा अकाउंटची टोटल आपण चुकीची केली, किंवा रॉंग बॅलन्सिंग आपण जे अकाउंटचे लेजर बॅलन्सेस कॅरी फॉरवर्ड करतो तर तिथे आपण रॉंग बॅलन्सिंग केली किंवा रॉंग कॅरी फॉरवर्ड केलं, तर या टाईपचे एरर होतात. किंवा मग या टाईपच्या एररला काय म्हणतात, एरर ऑफ कमिशन. लक्षात ठेवा, रॉंग एंट्री, रॉंग पोस्टिंग, रॉंग टोटलिंग, रॉंग कॅरी फॉरवर्ड म्हणजे अंडरकास्टिंग, ओव्हरकास्टिंग, तर याच्या संबंधी सगळे एरर हे एरर ऑफ कमिशनमध्ये येतात. ओके, मग एरर ऑफ कमिशनचे सबटाइप्स किती आहेत, याचे सबटाइप्स आहेत 4. एक आहे एरर ऑफ रेकॉर्डिंग, रॉंग जर्नल एंट्री पास केली आपण. एरर ऑफ पोस्टिंग, चुकीच्या अकाउंटला पोस्टिंग केली. एरर ऑफ कास्टिंग म्हणजे आपण टोटल जास्त केली किंवा कमी केली. ठीक आहे, एखादा अकाउंट 20,000 आहे, आपण दाखवलं 25,000. एखादा अकाउंट 25,000 आहे, आपण दाखवलं 20,000. मग याला काय म्हणतात, एरर ऑफ कास्टिंग. मग एरर ऑफ कास्टिंगमध्ये 2 प्रकार आहेत, रॉंग टोटलिंग ऑफ सबसिडरी बुक्स आणि एरर इन टोटलिंग और बॅलन्सिंग ऑफ लेजर अकाउंट. ठीक आहे, सबसिडरी बुक्स म्हणजे जे परचेस बुक, लेजर बुक, कॅश बुक आहे, तर त्यांचे जर चुकीच्या टोटल असतील, ठीक आहे, किंवा आपण जे लेजर मेंटेन केले, मशिनरी अकाउंट, डेटर अकाउंट, क्रेडिटर अकाउंट हे मेंटेन केलं, तर त्याची जर टोटल चुकली, ठीक आहे, मग हे येणार एरर ऑफ कास्टिंगमध्ये. त्यानंतर चौथा प्रकार आहे एरर इन कॅरी फॉरवर्ड. कॅरिंग फॉरवर्ड म्हणजे आपण जे बॅलन्सेस कॅरी फॉरवर्ड करतो, तर त्याच्यामध्ये जर एरर असेल तर ते एररसुद्धा काय असतं, एरर ऑफ कमिशन. ओके, तर आता हे जे एरर आहेत, या टाईपचे एरर आहे, तर हे आपण डीपली बघू. एरर ऑफ कमिशनमधला सगळ्यात पहिला प्रकार कोणता, एरर ऑफ रेकॉर्डिंग. ओके, तर आता एरर ऑफ रेकॉर्डिंगमध्ये आपण थोडी डीपली इन्फॉर्मेशन बघू. एरर ऑफ कमिशनमध्ये कोणता प्रकार आहे, पहिला प्रकार एरर ऑफ रेकॉर्डिंग. एरर ऑफ रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री. ठीक आहे, ओरिजिनल एंट्री म्हणजे हे एरर कुठे येणार, इन द बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री म्हणजे जिथे आपण चुकीची जर्नल एंट्री पास केली, याला म्हणतात एरर ऑफ रेकॉर्डिंग. जर एखादी चुकीची जर्नल एंट्री पास केली आपण, ठीक आहे, उदाहरणार्थ गुड्स परचेस फ्रॉम राम ₹850 रेकॉर्डेड ॲज 580. ठीक आहे, आपण काय केलं, 850ची एंट्री आपण किती केली, 580ने. मग याला काय म्हणतात, गुड्स परचेसची आपण सोल्डची केली. ठीक आहे, ट्रान्झॅक्शन गुड्स अकाउंट डेबिट व्हायला पाहिजे, आपण क्रेडिट केलं. ठीक आहे, किंवा राम अकाउंट डेबिट व्हायला पाहिजे, आपण क्रेडिट केली, एंट्री चुकीची पास केली. दिस टाइप्स ऑफ एरर डज नॉट अफेक्ट द ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स. याच्यामध्ये जरी आपण चुकीची एंट्री पास केली, समजा 580ची एंट्री पास केली, तरी आपण दोन्ही साईडला ₹580 दाखवले. ठीक आहे, म्हणजे जरी आपण चुकीची अमाऊंट पास केली किंवा चुकीच्या अमाऊंटची एंट्री पास केली, तरीही
ट्रायल बॅलन्सला आपण दोन्ही इफेक्ट केले, कारण डेबिटही इफेक्ट केला एंट्रीचा, आपण क्रेडिटही इफेक्ट केला, त्यामुळे ट्रायल बॅलन्सची टोटल चुकीची दाखवली जाणार पण ती टॅली असणार आहे. ठीक आहे, ट्रायल बॅलन्सची दोन्ही साईडची टोटल टॅली होणार आहे आणि त्याच्यामुळे ट्रायल बॅलन्सवर या एररचा परिणाम होत नाही. त्यामुळे हे एरर ट्रायल बॅलन्समध्ये डिटेक्ट होत नाही. बिकॉज दोन्ही साईडला आपण डेबिट क्रेडिटला आपण 580चे सेम रेकॉर्ड केले. ठीक आहे, 380चा इफेक्ट कमी होणार. ठीक आहे, बाकीच्या अमाऊंटचा इफेक्ट कमी होणार किंवा इफेक्ट कमी दाखवला जाणार, पण दोन्ही साईडला आपण हेच रेकॉर्ड केलंय. ठीक आहे, त्यामुळे या टाईपचे जर एरर असतील, एरर ऑफ रेकॉर्डिंग, तर याचा ट्रायल बॅलन्सवर इफेक्ट होत नाही. तर आता इथे काय करतात, तुम्हाला प्रश्न विचारताना अशी एखादी ट्रान्झॅक्शन दिली जाईल आणि मग विचारलं जाईल ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स वर अफेक्ट होतो का किंवा नाही. ठीक आहे, मग तिथे तुम्हाला काय बघावं लागेल की ट्रायल बॅलन्सवर अफेक्ट कधी होतो, ज्यावेळेस दोन्ही साईडला सेम इफेक्ट केला तर ट्रायल बॅलन्सवर इफेक्ट होत नाही. जर एखादा इफेक्ट वेगळा असेल तर ट्रायल बॅलन्सवर इफेक्ट होतो. ठीक आहे, आणि त्यामुळे मग तुम्हाला बघावं लागेल ट्रान्झॅक्शनचे इफेक्ट किती केलेत, 2 केलेत का 2 सेम अमाऊंटचे केलेत तर ट्रायल बॅलन्सवर इफेक्ट होत नाही, आणि जर सेम अमाऊंटचे केले नाही तर ट्रायल बॅलन्सवर इफेक्ट होतो. ठीक आहे, त्यानंतर एरर ऑफ कमिशनमधला दुसरा प्रकार आहे. एरर ऑफ कमिशनमधला दुसरा प्रकार काय, एरर ऑफ पोस्टिंग. एरर ऑफ पोस्टिंग मग याच्यामध्ये काय दिले, पोस्टिंग द रॉंग साईड बट करेक्ट अकाउंट. ठीक आहे, आपण काय केली, रॉंग साईड बट करेक्ट अकाउंट, करेक्ट अकाउंटला पोस्टिंग केली. रामच्या आपल्याला डेबिटला पोस्टिंग करायची होती, आपण क्रेडिटला केली. ठीक आहे, किंवा सेल्स अकाउंट क्रेडिटला पोस्टिंग व्हायला पाहिजे, आपण डेबिटला करून ठेवली. ठीक आहे, मग हे काय रॉंग, करेक्ट अकाउंटला पोस्टिंग केली पण रॉंग साईडला केली. ठीक आहे, त्यानंतर आहे पोस्टिंग टू रॉंग अकाउंट, चुकीच्या अकाउंटला पोस्टिंग केली. आपण गुड सोल्ड टू राम, रामला सोल्ड केला ना आपण श्यामच्या अकाउंटला रेकॉर्ड केल्या. ठीक आहे, मग या ठिकाणी पोस्टिंग टू रॉंग अकाउंट, रॉंग अकाउंटला पोस्ट केलं. त्यानंतर पोस्टिंग विथ रॉंग अमाऊंट. ठीक आहे, आपण रामला 10,000च्या वस्तू सोल्ड केला आणि रामच्या अकाउंटला 1,000 दाखवले. ठीक आहे, पोस्टिंग विथ रॉंग अमाऊंट, चुकीची अमाऊंट पोस्ट केली. पोस्टिंग ट्वाइस इन ॲन अकाउंट, एका अकाउंटला आपण रामला 10,000च्या वस्तू आपण सोल्ड केल्या. ठीक आहे, पण ही पोस्टिंग आपण दोनदा केली, 10,000 20,000चा इफेक्ट झाला. ठीक आहे, दोनदा रामच्याच अकाउंटला दोनदा पोस्टिंग झाली. मग ह्या ठिकाणी पोस्टिंग ट्वाइस इन ॲन अकाउंट, मग हे काय एरर ऑफ पोस्टिंग. त्यानंतर पोस्टिंग टू रॉंग अकाउंट बट करेक्ट साईड, रॉंग अकाउंटला केली पण करेक्ट साईडला केली. ठीक आहे, आपण गुड्स सोल्ड केल्या रामला, 10,000च्या गुड्स सोल्ड केल्या, मग रामच्या कुठे यायला पाहिजे, रामच्या डेबिटला 10,000 यायला पाहिजे. ठीक आहे, मग रामच्या डेबिटला 10,000ची पोस्टिंग करण्याऐवजी आपण श्यामच्या डेबिटला पोस्टिंग केली 10,000ची. ठीक आहे, श्यामसुद्धा आपला एक डेटर आहे, तर आपण पोस्टिंग करताना रामच्या ऐवजी श्यामला पोस्टिंग केली. मग याचं मला आन्सर कमेंटमध्ये पाठवा की या एररचा ट्रायल बॅलन्सवर इफेक्ट होणार आहे का नाही, हे आन्सर कमेंट करून पाठवा. ठीक आहे, या टाईपचं एरर. आता समजा आपण गुड्स सोल्ड केल्या रामला. ठीक आहे, गुड्स सोल्ड केल्या रामला 10,000च्या. ठीक आहे, कोणाला सोल्ड केल्या, रामला 10,000च्या गुड्स रामला सोल्ड केल्या आणि रेकॉर्ड करताना आपण ते श्यामला रेकॉर्ड केल्या. रामच्या डेबिटला व्हायला पाहिजे रेकॉर्डिंग, आपण श्यामच्या डेबिटला 10,000 पोस्टिंग केली. ठीक आहे, म्हणजे रामच्या अकाउंटला पोस्टिंग करायला पाहिजे होती, आपण श्यामच्या अकाउंटला पोस्टिंग केली. या ट्रान्झॅक्शनचा किंवा या एररचा ट्रायल बॅलन्सवर इफेक्ट होणार आहे का नाही, किंवा ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्सवर अफेक्ट होणार आहे का नाही, हे मला कमेंट करून कळवा. त्यानंतर नेक्स्ट एरर ऑफ कास्टिंग. एरर ऑफ कास्टिंग काय, इथे रिंग झाले, रॉंग टोटलिंग पाहिजे. ओके, इथे रॉंग करा. मग आता एरर ऑफ कास्टिंग 2 टाईपचे आहेत. ठीक आहे, इथे बघा एरर ऑफ कास्टिंग मी दाखवलेले आहेत. एरर ऑफ कास्टिंगचे आपण 2 सब टाईप बघितले, रॉंग टोटलिंग ऑफ सबसिडरी बुक्स आणि रॉंग टोटलिंग ऑफ और बॅलन्सिंग ऑफ लेजर अकाउंट. ठीक आहे, मग आता हे 2 सब टाईप्स झाले. मग आता एरर ऑफ कास्टिंगमध्ये 2 सब टाईप आहेत. जर समजा आपण एरर रॉंग टोटलिंग इन सबसिडरी बुक्स, सबसिडरी बुक्स म्हणजे परचेस बुक, सेल्स बुक, कॅश बुक, जे आपल्याला 11th कॉमर्समध्ये 7 टाईपच्या सबसिडरी बुक्स आहेत बघा. सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक, सेल्स रिटर्न बुक, त्यानंतर कॅश बुक, जर्नल प्रॉपर आणि अजून एक कोणतं तरी आहे, अजून एक मला आठवत नाही. ओके, तर ते सगळे सबसिडरी बुक्सचे टाईप्स आहे.
तर त्या बुक्समध्ये जर काही मिस्टेक असतील तर ते कशामध्ये येणार, एरर ऑफ कास्टिंगमध्ये येणार. उदाहरणार्थ जर समजा परचेस बुकमध्ये आपण रेकॉर्ड करताना 500 रुपये रेकॉर्ड केले नाही, मग परचेस बुकमध्ये कोणत्या ट्रान्झॅक्शन, परचेसच्या क्रेडिट ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करत असतो. ठीक आहे, मग परचेस बुकमध्ये परचेस बुकची जर टोटल चुकली तर आपली क्रेडिटरची टोटल चुकणार आहे. म्हणजेच आपण सबसिडरी बुक्सची जर रॉंग टोटल घेतली तर ते काय होणार, एखादं अकाउंट अंडरकास्ट होतं किंवा ओव्हरकास्ट होतं. ठीक आहे, जर समजा 500ने काय सांगितले, परचेस बुक हॅज बीन अंडरकास्ट बाय 500. ठीक आहे, ₹500. म्हणजे आपण परचेस बुकची टोटल 500नी कमी दाखवली. 500नी कमी दाखवली म्हणजेच आपले क्रेडिटर्स आपण 500 रुपयांनी कमी दाखवले. ओके, म्हणजेच टोटल टेकन लेस आपण कमी टोटल घेतली. परचेस अकाउंट विल बी डेबिटेड लेस बाय 500. मग आता हे या टोटलमुळे, याच्यामुळं काय होईल, परचेस अकाउंट किती रुपयाने आपलं कमी दाखवलं जाणार, 500नी कमी दाखवलं जाणार. त्याच्यानंतर आपलं क्रेडिटरचं अकाउंट 500 रुपयांनी कमी दाखवलं जाणार. ठीक आहे, मग हे जे इफेक्ट आहेत, मग याचा इफेक्ट कशावर होणार, ट्रायल बॅलन्स होणार. आपलं अकाउंट, एक अकाउंट 500 रुपयांनी कमी दाखवलं जाणार. ठीक आहे, त्यानंतर दुसरं, एरर ऑफ टोटलिंग और बॅलन्सिंग ऑफ लेजर अकाउंट. लेजर अकाउंटची जर बॅलन्स आपलं चुकलं, ठीक आहे, मग या ठिकाणी जर समजा क्रेडिटर्स हॅज बीन ओव्हरकास्ट, अंडरकास्ट, क्रेडिटर आपले ओव्हरकास्ट झाले, अंडरकास्ट झाले. ठीक आहे, आता इथे 700 रुपयाने ओव्हरकास्ट झाले म्हणजे 700 रुपयाने आपण जास्तीचे दाखवले, म्हणजे ट्रायल बॅलन्सवर इफेक्ट होणार का नाही. ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिटर्सची व्हॅल्यू 700ने वाढली. क्रेडिटर्सचं बॅलन्स कोणता असतं, क्रेडिट, म्हणजे क्रेडिट साईड आपली 700 रुपयाने जास्त दाखवली जाणार. या एररचा ट्रायल बॅलन्सवर इफेक्ट होणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढचा टाईप आहे एरर ऑफ कॅरिंग. एरर ऑफ कॅरिंग म्हणजे टोटल परचेस बुक्स ₹1,500 इज कॅरीड फॉरवर्ड ₹1,250. टोटल परचेस किती आहे, 1,500 इज कॅरीड फॉरवर्ड 1,250. टोटल परचेस किती आहेत आपले, 1500, पण आपण पुढे घेताना ते किती झाले, 1250 झाले. ठीक आहे, म्हणजे 250चा इफेक्ट आपला झाला. परचेस कोणता अकाउंट आहे, डेबिट बॅलन्स आहे, म्हणजे डेबिट बॅलन्स आपला 250ने कमी दाखवलं जाणार आणि पुढे 250चा इफेक्ट आपला ट्रायल बॅलन्सवर होणार. ठीक आहे, म्हणजे ट्रायल बॅलन्स आपलं कितीने कमी दाखवलं जाणार, 250ने कमी दाखवलं जाणार. म्हणजे या टाईपच्या एररचा इफेक्ट होतो ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्सवर. ठीक आहे, दिस टाईप ऑफ एरर अफेक्ट द ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स. ओके, आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारताना टाईप्स ऑफ एरर. आता हे एरर मी जे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत हेच एक्झाम्पल एक्झाममध्ये पुढे दिले जातात तुम्हाला. ठीक आहे, आणि त्याचा ट्रायल बॅलन्सच्या ॲग्रीमेंटवर इफेक्ट होतो का नाही हे विचारलं जातं. ठीक आहे, तर तुम्हाला एरर, टाईप्स ऑफ एरर बघताना कोणत्या एररचा आपल्या ट्रायल बॅलन्सवर इफेक्ट होतोय का नाही हे देखील बघणं गरजेचं आहे, त्याचे एक्झाम्पल देखील बघणं गरजेचं आहे. तर हे झालं एरर ऑफ कमिशन. ठीक आहे, एरर ऑफ कमिशनचे 4 महत्त्वाचे प्रकार. एरर ऑफ रेकॉर्डिंग म्हणजे जर्नल एंट्री चुकीच्या दाखवल्या. एरर ऑफ पोस्टिंगमध्ये जर समजा आपण चुकीची अमाऊंट पोस्ट केली, चुकीच्या अकाउंटला पोस्ट केली तर हे एरर ऑफ पोस्टिंगमध्ये येतात. एरर ऑफ कास्टिंगमध्ये आपण जर समजा सबसिडरी बुक्सची टोटल कमी घेतली, जास्त घेतली, किंवा लेजर बॅलन्स आपण टॅली करताना कमी जास्त टोटल घेतली असेल तर. आणि एरर इन कॅरी फॉरवर्ड म्हणजे आपण जे लेजर क्लोज करून आपण जे बॅलन्सेस पुढे कॅरी फॉरवर्ड करतो तर ते जर चुकीचे केले असतील तर ते सुद्धा एरर ऑफ कमिशनमध्ये येणार. ओके, तर हे झालं एरर ऑफ कमिशन. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे एरर ऑफ प्रिन्सिपल. एरर ऑफ प्रिन्सिपल म्हणजे काय, अकाउंटिंग हे कशाच्या आधारे मेंटेन केले जाते, अकाउंटिंग ही प्रिन्सिपल्सच्या आधारे मेंटेन केले जाते. म्हणजे अकाउंटिंगचे जे रूल्स, रेग्युलेशन, अकाउंटिंग कन्सेप्ट, अकाउंटिंग कन्व्हेन्शन आहे तर या सगळ्याच्या आधारे अकाउंटिंग मेंटेन केली जाते. आणि ज्या वेळेस हे रूल्स, रेग्युलेशन, अकाउंटिंग कन्सेप्ट, अकाउंटिंगचे कन्व्हेन्शन फॉलो केले जात नाहीत आणि ते डावलून ज्या वेळेस अकाउंट मेंटेन केले जातात तर याला म्हणतात एरर ऑफ प्रिन्सिपल. ठीक आहे, ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड विदाउट फॉलोइंग अकाउंटिंग प्रिन्सिपल अँड रूल्स आर नोन ॲज एरर ऑफ प्रिन्सिपल्स. ठीक आहे, अकाउंटिंग मेंटेन करताना अकाउंटिंगचे जे प्रिन्सिपल्स आहेत, जे बेसिक रूल्स आहेत अकाउंटिंगचे ते आपण फॉलो केलेले आहेत तर अशा टाईपच्या एररला काय म्हणतात, एरर ऑफ प्रिन्सिपल. अकाउंटिंग एंट्रीज आर रेकॉर्डेड ॲज पर द जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल. इफ एनी ऑफ दीज प्रिन्सिपल आर व्हायोलेटेड or ignored, error
resulting from such a violation are known as error of principle. अकाउंटिंग एंट्रीज, आपण ज्या अकाउंटिंगच्या जर्नल एंट्रीज मेंटेन करतो तर त्या आपण कशा जनरली त्या कशा मेंटेन केल्या जातात, जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल. तुम्ही वर्ड ऐकला असेल गॅप, GAAP, गॅप, जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल. कधी कधी आपल्याला गॅपचा फुल फॉर्म देखील विचारला जातो. ठीक आहे, गॅप म्हणजे काय, जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल. आणि याच्या आधारे ज्यावेळेस अकाउंटिंग मेंटेन केली जाते तर ती बरोबर असते. आणि ज्यावेळेस हे व्हायलेट करून किंवा याचे अकाउंटिंगचे रूल्स रेग्युलेशन डावलून ज्यावेळेस आपण अकाउंटिंग मेंटेन करतो तर याला एरर म्हणतात. ठीक आहे, इफ एनी ऑफ दिस प्रिन्सिपल व्हायलेटेड, याच्यातले कोणते जे प्रिन्सिपल आहेत ते व्हायलेट केले किंवा रूल्स अँड रेग्युलेशन इग्नोर केले, एरर रिझल्टिंग, त्याच्यामुळे जे एरर येतात तर याला काय म्हणतात, एरर ऑफ प्रिन्सिपल. ठीक आहे, सच व्हायलेशन आर नोन ॲज एरर ऑफ प्रिन्सिपल. मग हे अकाउंटिंगचे रूल्स रेग्युलेशन किंवा प्रिन्सिपल डावलून ज्यावेळेस आपण किंवा इग्नोर करून ज्यावेळेस अकाउंटिंग मेंटेन केली जाते त्यावेळेस अशा एररला म्हणतात एरर ऑफ प्रिन्सिपल. आता ॲन एरर ऑफ प्रिन्सिपल मे अकर ड्यू टू इनकरेक्ट क्लासिफिकेशन ऑफ एक्सपेंडिचर ऑर रिसिप्ट बिटवीन कॅपिटल अँड रेव्हेन्यू. आता या ठिकाणी या टाईपचे एरर कशामुळे येतात, प्रिन्सिपल मे अकर इनकरेक्ट क्लासिफिकेशन ऑफ एक्सपेंडिचर अँड रिसिप्ट. मग या टाईपचे एरर कशामुळे येऊ शकतात, इनकरेक्ट क्लासिफिकेशन ऑफ एक्सपेंडिचर अँड रिसिप्ट. ठीक आहे, आपण एक्सपेंडिचर किंवा रिसिप्ट यांचं क्लासिफिकेशन कॅपिटल अँड रेव्हेन्यू याच्यामध्ये करताना चुकीचे रूल फॉलो केले. ठीक आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे आपण रेकॉर्ड केलं कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे रेकॉर्ड केलं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून. तर या टाईपचे एरर याला एरर ऑफ प्रिन्सिपल म्हणतात. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इट विल हॅव इम्पॅक्ट ऑन फायनान्शियल स्टेटमेंट. ठीक आहे, तर या टाईपचे एररमुळे आपल्या बॅलन्स शीटवर इफेक्ट होतो आणि बॅलन्स शीटवर इफेक्ट होतो म्हणजेच बिझनेसचे फायनान्शियल स्टेटमेंट चुकीचे दाखवले जातात, फायनान्शियल पोझिशन चुकीचे दाखवले जाते. त्यामुळे या टाईपच्या एररचा अभ्यास करणे देखील महत्त्वाचे आहे. आता इथे एक्झाम्पल दिलेत बघा, रिपेअर्स टू मशिनरी डेबिटेड टू मशिनरी अकाउंट. मशिनरीच्या रिपेअर्सवर खर्च केला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, आपण मशिनरी अकाउंटला डेबिट केला म्हणजेच तो कॅपिटल म्हणून ट्रीट केला. क्रेडिट परचेस ऑफ मशिनरी रेकॉर्ड इन परचेस बुक. त्यानंतर काय दिलं, क्रेडिट परचेस ऑफ मशिनरी रेकॉर्डेड इन परचेस बुक. आता परचेस बुकमध्ये आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो, पण कोणत्या क्रेडिट ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्या जातात, गुड्सच्या असतील तर. ठीक आहे, इथं काय सांगितलं, क्रेडिट परचेस ऑफ मशिनरी, आपण मशिनरी क्रेडिट बेसिसवर परचेस केली. ठीक आहे, मग ते परचेस बुकमध्ये रेकॉर्ड होणार नाही. परचेस बुकमध्ये फक्त आपण क्रेडिटरची व्हॅल्यू काढत असतो आणि त्यामुळे तिथे क्रेडिटर्समध्ये आपण परचेस बुकमध्ये ओनली क्रेडिट परचेस जे आपले मर्चंडाईज गुड्सचे परचेस असतात ते रेकॉर्ड करतात. ठीक आहे, मशिनरीचे परचेस तिथे रेकॉर्ड होणार नाहीत. ठीक आहे, मग हे कुठे होणार, हे जर्नल प्रॉपरमध्ये रेकॉर्ड होतात. ठीक आहे, मग ही सुद्धा चुकीची एंट्री आपण पास केलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर दिस एरर डू नॉट अफेक्ट द ट्रायल बॅलन्स. या टाईपचे एरर ट्रायल बॅलन्सवर अफेक्ट करत नाहीत, कारण आपण जरी चुकीच्या सबसिडरी बुक्समध्ये रेकॉर्ड केली तरी ट्रान्झॅक्शनचे आपण दोन्ही डेबिट आणि क्रेडिट इफेक्ट पूर्ण केलेले. ठीक आहे, त्यामुळे या एररचा परिणाम ट्रायल बॅलन्सच्या टोटलवर होणार नाही. मग आता एरर ऑफ प्रिन्सिपल, दिस एरर कॉज ड्यू टू द व्हायलेशन ऑफ अकाउंटिंग प्रिन्सिपल. अकाउंटिंग प्रिन्सिपल्स चुकीचे फॉलो केल्यामुळे किंवा काही अकाउंटिंग प्रिन्सिपल्स रूल्स आपण डावलले त्याच्यामुळे जे एरर येतात तर याला एरर ऑफ प्रिन्सिपल म्हणतात. त्याचे सब टाईप काय आहेत, ट्रीटिंग कॅपिटल आयटम्स ॲज अ रेव्हेन्यू. आपण कॅपिटल एक्सपेंडिचर आहे रेव्हेन्यू म्हणून ट्रीट केला. उदाहरणार्थ वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन, आपण वेजेस पेड केला, इन्स्टॉलेशन न्यू मशिनरी आणली आणि इन्स्टॉलेशन चार्जेस दिले आणि आपण डेबिट केले वेजेस अकाउंटला. वेजेस हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे म्हणजे आपण कॅपिटल एक्सपेंडिचर रेव्हेन्यू म्हणून ट्रीट केला. हे आहे एरर ऑफ प्रिन्सिपल. त्यानंतर तसंच रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे पण आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून ट्रीट केला. आपण रिपेअर्स केले मशिनरीला, हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, आपण मशिनरी अकाउंटला डेबिट केलं म्हणजे कॅपिटल म्हणून ट्रीट केला. ठीक आहे, मग हा एरर कोणता आहे, हा एरर आहे एरर ऑफ प्रिन्सिपल. त्याच्यानंतर क्रेडिट परचेस ऑफ मशिनरी रेकॉर्डेड इन परचेस बुक इन्स्टेड ऑफ जर्नल प्रॉपर. ठीक आहे, क्रेडिट परचेस केला आपण, काय केलं, मशिनरी
क्रेडिट परचेस केली, परचेस बुकमध्ये ते रेकॉर्ड होत नाही, कारण परचेस बुकमध्ये फक्त मर्चंडाईज गुड्सचे आपण परचेस रेकॉर्ड करू शकतो. आपण ते जर्नल प्रॉपरला रेकॉर्ड करायला पाहिजे, पण आपण परचेस बुकमध्ये रेकॉर्ड केलं. मग हे एरर कोणतं झालं, हे एरर ऑफ प्रिन्सिपल झालं. त्यानंतर रेंट पेड टू द लँडलॉर्ड इज रेकॉर्डेड इन कॅश बुक ॲज अ पेमेंट टू लँडलॉर्ड. ठीक आहे, आपण रेंट पेड केला म्हणजेच हा कशामध्ये येणार, हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर पेड केला. ठीक आहे, आपण लँडलॉर्डला पेमेंट दाखवली म्हणजेच ती पेमेंट कॅपिटल एक्सपेंडिचर झालं. ठीक आहे, लँडलॉर्डला पेमेंट केली म्हणजे आपण जमीन खरेदी केली आणि पैसे दिले असा अर्थ होतो. ठीक आहे, रेंट पेड केला म्हणजे आपण रेंटचे फक्त ती जमीन यूज करण्याचे चार्जेस पेड केले. रेंट हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, आपण दाखवला. पेमेंट टू द लँडलॉर्ड म्हणजे तो कॅपिटल एक्सपेंडिचर दाखवला. म्हणजे या टाईपचे एरर कोणते झाले, या टाईपचे एरर झाले एरर ऑफ प्रिन्सिपल. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये हे दोनच प्रकार आपण बघू. उद्याच्या व्हिडिओमध्ये बाकीचे जे राहिलेले प्रकार आहेत ते आपण एरर डिस्कस करू. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्पेन्सेटिंग एरर म्हणजे काय, त्याचे प्रकार, एक्झाम्पल्स आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्याच्यानंतर जे एररचे 1 साइडेड एरर, 2 साइडेड एरर हे अनादर क्लासिफिकेशन आहे, ते सुद्धा उद्या आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे उद्याचा देखील व्हिडिओ तेवढाच महत्त्वाचा आहे. हे तीनही व्हिडिओ महत्त्वाचे आहेत, त्याच्यामुळे तुमचे टाईप्स ऑफ एरर मधले सगळे प्रश्न कव्हर होणार आहेत. त्यामुळे हे व्हिडिओ कुठेही मिस करू नका. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.